आचार्य प्र के अत्रे यांची बोलणी अत्यंत विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण असायची. अत्रे म्हणजे महाराष्ट्राला पडलेले स्वप्न होय. वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. हसत खेळत समोरच्याला शाब्दिक चिमटे काढत भाषण रंगवण्याची त्यांची शैली आजही प्रभावित करून जाते. म्हणून आचार्य अत्रे हे अनेकांच्या सुखदुःखातही विनोद करायचे, असे प्रतिपादन पुणे येथील वक्ते श्याम भुरके यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखा आणि अत्रे भक्त वाघ काटकर यांच्या स्मृतीनिमित्त प्र के अत्रे यांच्या 126व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खुमासदार अत्रे या विषयावर भुरके बोलत होते. पण त्यावेळेला गडकऱ्यांचा रुबाब असा होता की आता जर समजा कोण म्हणले तर अमिताभ बच्चन येणार आहे तर आपल्याला भेटायला जाता येत नाही, येणार आहेच पण तर गडकऱ्यांच्या जवळ अत्र्यांना जाता येत नव्हतं. तर अत्र्यांना हुरूर लागली. अत्र्यांचे एक नातेवाईक होते धडपळे म्हणून, ते म्हणले तुला गडकऱ्यांना भेटायचं आहे ना, तू उद्या इथल्या थिएटरमध्ये ये मंडई जवळच्या, तिथं त्यांचं एकच त्याला नाटक आहे आणि ते मधल्या वेळात चहा घ्यायला या जोगळेकरांच्या उपाहारगृहात येतात, तिथं तू थांब, मी ओळख करून देतो. अत्रे म्हणले मी गेलो. काय गाणी बिणी नाटकाची ऐकत होती, पण माझ्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे मी थिएटरमध्ये गेलो नव्हतो आणि त्या उपाहारगृहात बसून ऐकत होतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर श्रुती वडकबाळकर होत्या. प्रारंभी प्र के अत्रे आणि वाघ काटकर यांच्या स्मृतीला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. भुरके आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की विनोदी लेखक, कवी, नाटककार, दिग्दर्शक, प्राध्यापक, पत्रकार, विडंबनकार अशी अत्रेंची अनेक रूपे आणि प्रत्येक रूप अतुलनीय असेच होते. पण महाराष्ट्रासाठी अत्र्यांची आणखी एक ओळख म्हणजे त्यांची घणाघाती भाषणे. हसत खेळत समोरच्याला शाब्दिक चिमटे काढत भाषण रंगवण्याची त्यांची शैली आजही प्रभावित करून जाते. प्रारंभी यावेळी राजेंद्र भोसले, कवी मारुती कटकधोंड, बदी उजमा बिराजदार, रेणुका बुधारम यांचा साहित्यातील योगदानाबद्दल श्याम भुरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट जे कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून साहित्य परिषदेच्या उपक्रमाबद्दलची माहिती दिली. डॉक्टर अर्जुन हटकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर नरेंद्र काटीकर यांनी केले, तर बदी उजमा बिराजदार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष दत्ताअण्णा सोरबसे, योगीराज वाघमारे, गिरीश दुनाखे, वंदना कुलकर्णी, अण्णा कोतली, फैयाद शेख यांच्यासह साहित्य रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.